उमापूर या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, या सप्ताहामध्ये जे भाविक मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी भजन आणि कीर्तन करत आहेत, परंतु दर्शक त्यांच्या पोटामध्ये पडल्याशिवाय ते ह्या सर्व गोष्टी करू शकत नाही। तुम्हाला माहिती आहे की साधारण आपण म्हणतो आधी पोटोबा आणि मग विठोबा, या सर्व परिसरामध्ये हा जो काही विठोबा जोरात चालू आहे प्रियांनो, त्याच्या पाठीमागं आहे हे प्रिय लोक, हे जे या ठिकाणी आचार्य आहेत, ह्या सर्वांची काळजी या ठिकाणी घेत आहेत, स्वादिष्ट जेवण तयार करत आहेत आणि या ठिकाणी 24 घंटे अन्न छत्र चालू आहे। त्याविषयी जे आचार्य आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। बंडू त्र्यंबकाशी रोज किती लोकांचा स्वयंपाक करतात ते तुम्ही सांगा। पर डे कमीत कमी आम्ही 60 ते 65,000 लोकांचा स्वयंपाक करतो पर डे। साधारण किती वाजता तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करता? सकाळी 7:30 तर संध्याकाळी 8:30। आणि आपली किती लोकांची टीम या ठिकाणी आहे? आता सध्या 39, उद्या 50 होईल। ओके। सप्ताह कमिटीच्या वतीने देखील तुम्हाला बार सूचना केल्या जातात की तुमची सुरक्षा पाहून, तुमच्या जीवाकडे पाहून या ठिकाणी तुम्ही काम करावं। तरी काल जी काही एक दुर्घटना या ठिकाणी घडता राहिली, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो। तर सप्ताह कमिटी तुम्हाला जे काही सूचना देते त्या सूचना तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, तर काटेकोरपणे त्यांचं तुम्ही पालन करायला पाहिजे। अजून तुमच्यापैकी कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची आहे का? ठीक आहे, या संदर्भाने गावकरी नागरिक यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया। उमापूर येथील आणि उमापूर परिसरातील मारुतीची वाडी आणि तसं आपल्या उमापूर परिसरातील जवळपास 30 ते 35 जे काही खेडेगाव असतील ते सर्वांचं मिळून आणि प्रत्येक जाती धर्माचा इथं कुठलाही भेदभाव न करता हा अखंड हरिनाम सप्ताह जो चालू आहे आपल्या उमापूरमध्ये, हे 74वा हरिनाम सप्ताह चालू आहे। आणि जे काही आपल्या सप्त्यासाठी जे काही जेवण करणारे जे काही आचार्य आहेत, जवळपास तुम्ही यांना पाहता ही जी टीम आहे ते जवळपास 40 ते 39 लोकांची टीम आहे आणि अहोरात्र हे स्वयंपाक करण्याची जिम्मेदारी हे जवळपास त्यांच्याकडे दिलेली आहे। जर एखाद्या खेड्यागावातून जर काही भाकरीचं प्रमाण किंवा पोळ्याचं प्रमाण जर कमी जर आलं, तर हे स्वतः जो मेन आचार्य आहे त्यांचे जे काही मेन बॉस आहेत ते जाऊन आधी पाहतात की बाबा भाकरी किती आलेली आहे, त्याच्यानंतर चटणी किती आली आहे, तुमचं जे काही खाद्य असेल त्याची पूर्ण आधी चौकशी करतात आणि त्याच्यानंतर इकडं जे काही आपण जे पाहतो हे जे भांडी भांडण लावलेलं आहे याच्यामध्ये ते कमी जास्त करून ॲडजस्ट करतात, जेणेकरून जेवढे काही भक्त इथं आले सप्त्यासाठी त्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये। आणि तसंच पाण्याची व्यवस्था भरपूर आहे। त्याच्यानंतर आमच्या आरोग्य केंद्राचे जे काही अधिकारी असतील उमापूर येथील किंवा जिथून काही पाणी येणार आहे उमापूरला, टँकरद्वारे असो किंवा जारद्वारे असो, त्याची पुरेपूर चौकशी करून आणि त्याची पूर्ण सांगायचं म्हणजे तपासणी करून हे पाणी आपल्या सप्ताहासाठी जवळपास व्यवस्थित करून इकडे पाठवत आहे। त्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये सप्त्यामध्ये एकदम पवित्रता राखलेली आहे। त्याबद्दल पूर्ण पाणी देणाऱ्याचं आणि जे काही वाहनं जे काही लोकांनी दिलेत त्यांच्या गावकऱ्यातर्फे आणि पूर्ण पंचक्रोशीचे जेवढे काही खेडे असतील, जसे 30 असो 35 असो, जो काही नागरिक सहकार्य करतोय त्याबद्दल उमापूरच्या वतीने आणि मारुतीच्या वाडीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। बस एवढं बोलतो।